लॉग इन करा मुंबईतक.in वर. कोरोना लसीचा एक डोस एका कंपनीचा आणि दुसरा डोस दुसऱ्या कंपनीचा घेतला तर काय होईल? दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस घेतले तर ते किती फायदेशीर आहेत आणि त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का? दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस घ्यायला मला परवानगी आहे का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की जगातल्या काही देशांमध्ये अशा प्रकारचे प्रयोग करण्यातही आलेत आणि नागरिकांना सुद्धा दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस द्यायला सुरुवात सुद्धा झाली आहे. त्यामुळेच कोरोना लसीचा एक डोस एका कंपनीचा आणि दुसरा डोस दुसऱ्या कंपनीचा घेतल्याने नेमकं काय होतं, ते किती फायदेशीर आहे हेच आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊयात. नमस्कार, मी अनुजा धाकरस, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. सगळ्यात पहिले समजून घेऊयात की लसींचे दोन डोस मिक्स करणं म्हणजे नेमकं काय. तर बघा, भारतात सध्या तरी तुम्ही कोविशिल्ड लसीचा एक डोस घेतलात तर तुम्हाला दुसरा डोस सुद्धा कोविशिल्ड लसीचाच घ्यावा लागतो आणि असाच नियम कोवॅक्सिन आणि स्पुटनिकसाठी आहे. पण भारतात लसीचे डोस मिक्स करणं म्हणजे कोविशिल्डचा एक डोस घेतल्यानंतर दुसरा डोस कोवॅक्सिन किंवा स्पुटनिकचा घेणं, याला जूनपर्यंत तरी मान्यता देण्यात आलेली नाही. आणि भारतात जरी याला मान्यता नसली तरी जगातल्या अनेक देशांमध्ये अशा गोष्टीला मान्यता आहे. त्यामुळे कोरोना लसीचे दोन वेगवेगळे डोस घेतल्याने नेमका फायदा काय होतो ते सुद्धा समजून घेऊयात. बघा, काही शास्त्रज्ञांच्या मते एकाच लसीचे दोन डोस घेण्यापेक्षा एक डोस एका कंपनीच्या लसीचा आणि दुसरा डोस दुसऱ्या कंपनीच्या लसीचा घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती, ज्याला आपण इम्युनिटी सुद्धा म्हणतो, ती तयार व्हायला जास्त चांगल्या प्रकारे मदत होते. इतकंच नाही तर आता आपण हल्ली पाहतोय की कोरोनाचे नवनवीन स्ट्रेन्स येत आहेत, अनेक व्हेरियंट्स सापडत आहेत. ते सुद्धा किंवा त्याच्यावर सुद्धा अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या कंपनीचे डोस देणं जास्त प्रभावी ठरू शकेल असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आता सध्याच्या घडीला भारतात जसं एकाच लसीचे दोन्ही डोस दिले जात आहेत, ते का दिले जातात, एकाच लसीचे दोन डोस दिल्याने नेमकं काय होतं ते सुद्धा समजून घेऊयात. सध्या तरी आपण कोविशिल्ड लसीचं उदाहरण पाहू. कोविशिल्ड लसीच्या डोसमधून शरीरात चिंपांझीमधला कोरोनाचा एक कमकुवत विषाणू सोडला जातो. त्याला एडेनोव्हायरस असं सुद्धा म्हणतात. ह्या व्हायरस विरोधात आपल्या शरीरात कोरोना विरोधातल्या अँटीबॉडीज तयार व्हायला सुरुवात होते. पण काही कालावधीनंतर जेव्हा आपण कोरोना लसीचा दुसरा डोस घेतो तेव्हा त्या लसीमधून सुद्धा किंवा त्या डोसमधून सुद्धा हा एडेनोव्हायरसच शरीरात सोडला जातो. पण तेव्हा शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज हा व्हायरस समजूनच या एडेनोव्हायरसला सुद्धा नष्ट करण्याची शक्यता असते आणि त्यामुळेच दुसऱ्या डोसमधून नव्यानं अँटीबॉडीज तयारच होणार नाहीत असं सुद्धा शक्यता आहे किंवा अशी सुद्धा भीती वर्तवली जाते. आता अशाच प्रमाणे स्पेनच्या कार्लोस हेल्थ इन्स्टिट्यूटनं सुद्धा एक प्रयोग केला होता आणि त्यांच्या अभ्यासात काय समोर आलं ते सुद्धा पहा. स्पेनमध्ये झालेल्या अभ्यासानुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस आणि फायझर लसीचा दुसरा डोस घेतला तर त्याचे जास्त चांगले परिणाम दिसून आले. या स्टडीमध्ये 673 लोकांचा समावेश होता. हे सर्वजण 60 वर्षांखालचे होते. त्यातील 441 जणांना पहिला डोस कोविशिल्डचा आणि दुसरा डोस फायझर लसीचा देण्यात आला. जेव्हा त्यांच्या अँटीबॉडीज तपासण्यात आल्या तेव्हा त्या इतरांपेक्षा 30 ते 40 पट जास्त असल्याचं निष्पन्न झालं. आता या अभ्यासानुसार ज्यांनी कोविशिल्डचा पहिला डोस आणि फायझर लसीचा दुसरा डोस घेतला त्यांच्यात साईड इफेक्ट्स दिसण्याचं प्रमाण सुद्धा अवघं 2% होतं, जे इतरांच्या तुलनेत फारच कमी आहे. आता एका लसीचा एक डोस आणि दुसऱ्या लसीचा दोन डोस घेतल्याने फायदे काय नेमके असतात ते आपण पाहिलं. पण अशा प्रकारे जगात कुठल्या देशात याला मान्यता देण्यात आलेली आहे ते सुद्धा पाहूयात. जगात सध्या तरी कॅनडा, UK आणि युरोपियन युनियनने अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस द्यायला परवानगी दिली आहे. या देशांमध्ये ॲस्ट्राझेनेका लसीचा म्हणजे ज्याला आपण भारतात कोविशिल्ड लस म्हणतो त्या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस फायझर किंवा मॉडर्नाचा देण्यात येतो. स्पेन, दक्षिण कोरिया आणि रशिया याशिवाय चीन सुद्धा या देशांमध्ये लसींचे दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस देता येऊ शकतात का यावर सध्या अभ्यास सुरू आहे, त्यांच्या त्यावर सध्या प्रयोग सुरू आहेत. अमेरिकेत सुद्धा अपवादात्मक परिस्थितीत फायझर आणि मॉडर्नाचे मिक्स डोस देता येऊ शकतात. आता ही झाली जगभरातली परिस्थिती. पण भारतात मिक्स डोस द्यायला परवानगी आहे का ह्याचं उत्तर सुद्धा समजून घेऊयात. तर बघा, भारतात सध्या तरी 3च लसी दिल्या जात आहेत, ज्याला आपण कोविशिल्ड म्हणतोय, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक. पण आणखी सुद्धा काही लसींना लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता दिसते. अशात कुठल्या एका लसीवर दुसऱ्या लसीचा डोस दिलेला चालू शकतो यावर सुद्धा प्रयोग होणार आहेत आणि त्यानंतरच भारतात निर्णय होईल की भारतातही मिक्स डोस देता येऊ शकतो का.
तर आता मिक्स डोस म्हणजेच एका लसीचा एक डोस आणि दुसऱ्या लसीचा दुसरा डोस घेतल्यामुळे काही गंभीर दुष्परिणाम, गंभीर साईड इफेक्ट जाणवू शकतात का, ते सुद्धा समजून घेऊयात. बघा, आतापर्यंतच्या झालेल्या अभ्यासामध्ये तरी 2 लसीचे डोस मिक्स केल्याने कुठल्याही प्रकारचे गंभीर साईड इफेक्ट्स जाणवलेले नाहीयेत. आपलं शरीर हे सौम्य स्वरूपातले साईड इफेक्ट्स सहन करायला तयार असतं, ते तेवढं सहन करू शकतं, असं मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि व्हायरोलॉजिस्ट डॉक्टर गगनदीप कांग यांनी व्यक्त केलेले आहे. थोडक्यात जगभरात आतापर्यंत झालेल्या स्टडीजनुसार 2 डोस मिक्स केल्याने कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स, गंभीर प्रकारचे साईड इफेक्ट्स समोर आलेले नाहीयेत आणि त्यामुळेच UK असू दे किंवा कॅनडा असू दे किंवा युरोपियन युनियन असू दे, अशा काही देशांमध्ये, अमेरिकेसारख्या देशांमध्ये अपवादात्मक परिस्थितीत कोरोना लसीचे मिक्स डोस द्यायला परवानगी देण्यात आलेली आहे. पण भारतात तरी अजून याला परवानगी देण्यात आलेली नाही. भारतात याच्यानंतर काही टप्प्यात त्याचे प्रयोग होतील, काही चाचण्या होतील आणि त्याच्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल, असं तुर्तास तरी आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तुमच्या काही शंका असतील, आणखी कुठले मुद्दे तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. ह्याशिवाय या आर्टिकल संदर्भात जर तुम्हाला डिटेल्ड इन्फॉर्मेशन, ही सविस्तर बातमी जर तुम्हाला वाचायची असेल तर ती mumbaitak.in या आमच्या वेबसाईटला तुम्ही वाचू शकता. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर टाकेन. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी, विविध बातम्यांचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी मुंबई तक या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी mumbaitак.in या आमच्या वेबसाईटला सुद्धा जरूर भेट द्या. लॉग इन करा मुंबईतक.in वर.